नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 7 इंग्लिश यामधील 3.1 स्लीप बेबी स्लीप या पाठाचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत। बघूया पहिला क्वेश्चन। या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे ओरल वर्क। फर्स्ट दिला आहे सिंग अ सॉन्ग, म्हणजे या ठिकाणी ही जी पोयम दिलेली आहे ती आपल्याला गायची आहे। सेकंड दिलेला आहे फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज इन द सॉन्ग, या कवितेमध्ये आलेले रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधून लिहायचे आहे। पहिला वर्ड आहे स्लीप, त्याचा रायमिंग वर्ड आहे शीप। सेकंड वर्ड आहे ट्री, त्याचा रायमिंग वर्ड आहे दी। नेक्स्ट आहे ब्राइट, रायमिंग वर्ड आहे नाइट। नेक्स्ट बी, त्याचा रायमिंग वर्ड आहे दी। नेक्स्ट आहे डॉग, त्याचा रायमिंग वर्ड आहे रग। अशा प्रकारे या ठिकाणी हे रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत। नेक्स्ट बघणार आहोत गो, आणि त्याचा रायमिंग वर्ड आहे सो। अशा प्रकारे या ठिकाणी हे रायमिंग वर्ड्स दिलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 3, द मदर इन दिस पोयम युजेस व्हेरियस आयडिया टू मेक द चाइल्ड क्लोज इट्स आईज अँड स्लीप। फाइंड द स्टांजास व्हेअर द फॉलोइंग आयडियाज आर यूज। बघा, आता या ठिकाणी या कवितेमध्ये आई आपल्या बाळाला झोपवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरत आहे। या ठिकाणी आपल्याला असे स्टांजा शोधून काढायचे आहे ज्या ठिकाणी बाळाला झोपवण्यासाठीच्या आयडिया यूज केल्या गेल्या आहेत। बघा, आता या प्रकारे आयडिया आहे आणि स्टांजा आहे। फर्स्ट आयडिया आहे रिटर्न इन अ लव्हिंग मॅनर। ही जी आयडिया आहे ही स्टांजा नंबर 4 मध्ये आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी या प्रकारच्या ओळी वापरल्या गेल्या होत्या। अँड ब्लीड नॉट लाईक अ शीप ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रग। म्हणजे या ठिकाणी आई थोडंसं लव्हिंग मॅनरने घाबरवून बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ह्या ज्या ओळी आहे या स्टांजा 4 मध्ये आलेल्या आहेत। नेक्स्ट बघणार आहोत। नेक्स्ट आयडिया आहे या प्रकारे, आणि स्टांजा बघायचा आहे क्रिएट अ प्लीजंट पिक्चर। ही आयडिया स्टांजा नंबर 1 मध्ये आलेली आहे, आणि तो स्टांजा कोणता तर या प्रकारे युअर फादर हर्ट्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटल ट्री फ्रॉम व्हिच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी। नेक्स्ट बघणार आहोत। नेक्स्ट आयडिया आहे या प्रकारे रिमूव्ह द थ्रीड अँड मेक द चाइल्ड फील सेफ। ही जी आयडिया आहे ही स्टांजा नंबर 5 मध्ये आलेली आहे, आणि स्टांजा नंबर 5 मध्ये सांगितलं आहे गो आउट अँड हर्ट द शीप, गो आउट युअर बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो। अशा प्रकारची ही आयडिया आहे। नेक्स्ट बघणार आहोत। नेक्स्ट आयडिया आहे या प्रकारची डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर। ही आयडिया सेकंड स्टांजा मध्ये आलेली आहे, आणि या प्रकारे स्टांजा 2 मधल्या लाईन्स आहे द हेवन्स आर व्हाईट विथ शीप फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट अँड मून्स शेपर्ड ऑफ द नाईट। नेक्स्ट बघणार आहोत। नेक्स्ट आयडिया आहे या प्रकारे प्रॉमिस अ गिफ्ट। या लाईन्स स्टांजा नंबर 3 मध्ये आलेल्या आहेत। स्टांजा नंबर 3 मधल्या लाईन्स या प्रकारे अँड I shall give thee a sheep, which with a golden bell shall be a little play fellow for thee। अशा प्रकारच्या या लाईन्स आहेत। नेक्स्ट बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत। ॲक्टिव्हिटी फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8, लिस्ट द फेवरेट सॉंग्स और पोएम्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स, make a long list by putting together all lists prepared by different groups. You may choose songs or poems from any language. Now describe your favorite songs with the help of labels given below. Note that you can select more than one label for a poem. या ठिकाणी बघा, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, ग्रुप बनवायचे आहे आपल्याला 6 to 8 चिल्ड्रनचा। नंतर तुमचं जे फेवरेट सॉन्ग आहे किंवा पोयम आहे त्याची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे। नंतर एक लॉंग लिस्ट बनवायची आहे जेणेकरून प्रत्येक ग्रुपकडनं ती लिस्ट आली पाहिजे, आणि सर्व लिस्ट आपल्याला एकत्र करायची आहे। नंतर तुम्ही जे सॉन्ग किंवा पोयम चूज करणार आहेत ते कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही
चूज करू शकता, निवडू शकता। नंतर तुम्ही जे फेवरेट सॉन्ग तुमचं निवडलेलं आहे त्याला तुम्हाला लेबल द्यायचं आहे। तुम्ही एकापेक्षा जास्त लेबल त्या पोयमसाठी सिलेक्ट करू शकता। बघा आता नेक्स्ट काय दिलेलं आहे। फॉर एक्झाम्पल, द डक अँड द कांगारू बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोयम ॲज वेल ॲज द नॅरेटिव्ह पोयम। म्हणजे या ठिकाणी बघा द डक अँड कांगारू ही जी पोयम आहे एडवर्ड लियर यांची, ही फनी पोयम सुद्धा आहे ॲज वेल ॲज नॅरेटिव्ह पोयम सुद्धा आहे। म्हणजे या ठिकाणी आपण 2 लेबल दिलेले आहे, फनी पोयम ॲज वेल ॲज नॅरेटिव्ह पोयम। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी त्यांना लेबल करायचं आहे। नेक्स्ट बघणार आहोत, ट्रान्सलेट द लेबल्स इनटू मदर टंग। बघा आता या ठिकाणी काही लेबल्स दिलेले आहेत, त्यांना आपल्या मातृभाषेमध्ये रूपांतर करायचं आहे। बघा आता या प्रकारे फर्स्ट आहे पॅट्रिऑटिक सॉन्ग, त्यालाच काय म्हणतो आपण तर देशभक्तीपर गीते। नेक्स्ट आहे प्रेयर, त्याला म्हणतो प्रार्थना गीते। नेक्स्ट इन्स्पिरेशनल सॉंग्स म्हणजेच काय तर प्रेरणादायी गीते। नेक्स्ट आहे फॉक सॉन्ग म्हणजे लोकगीते। नेक्स्ट ललबाय म्हणजे अंगाई गीते। नेक्स्ट आहे बलाड म्हणजे पोवाडे। नेक्स्ट मार्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीते। नेक्स्ट नर्सरी राईम्स म्हणजे बालगीते। नेक्स्ट आहे रोमॅन्टिक सॉंग्स म्हणजे भावनिक गीते। नेक्स्ट बघणार आहोत नेचर पोयम म्हणजे निसर्गावर आधारित कविता। नेक्स्ट आहे वेलकम सॉन्ग म्हणजे स्वागत गीते। नेक्स्ट आहे फनी सॉन्ग किंवा पोयम म्हणजे विनोदी कविता किंवा गीते। नेक्स्ट आहे सॅड सॉन्ग किंवा पोयम म्हणजे करुण रसयुक्त गीते। नेक्स्ट आहे सॉन्ग फॉर स्पेशल ओकेजन म्हणजे यालाच काय म्हणतो आपण तर विशिष्ट प्रसंगी गाण्यासारखी गीते। नेक्स्ट आहे टायटल सॉन्ग, त्यालाच आपण काय म्हणतो तर शीर्षक गीते। नेक्स्ट आहे जिंगल, त्यालाच म्हणतो नाद मधुर गाणी। नेक्स्ट आहे नॅरेटिव्ह पोयम म्हणजेच काय तर संवादयुक्त कविता। आणि लास्ट आहे रिलिजियस सॉन्ग म्हणजे त्यालाच म्हटलं आहे धार्मिक गीते। अशा प्रकारे या ठिकाणी लेबल्स आणि त्यांना आपल्या मातृभाषेमध्ये काय म्हणतात ते आपण पाहिलं। अशा प्रकारे आज आपण 3.1 स्लीप बेबी स्लीप या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।